नमस्कार. नमस्कार मंडळी, या कार्यक्रमामध्ये मी अरुंधती भालेराव सर्व दर्शकांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नामांकित मंडळींशी आपण संवाद साधत असतो. आपण देखील प्रश्न विचारून या कार्यक्रमामध्ये थेट सहभागी होऊ शकता, कारण नमस्कार मंडळी म्हणजे आपल्या प्रश्नाचं थेट उत्तर. नमस्कार मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींशी आत्तापर्यंत आपण संवाद साधलाय. मंडळी, आपल्याला कल्पना आहे, स्त्री ही विविध क्षेत्रात भरारी घेते आहे. ती कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात ती मार्गक्रमण करते आहे. मग उद्योजन क्षेत्रात सुद्धा ती मागे कशी राहील? अशाच एका यशस्वी उद्योजिकेशी आज आपण संवाद साधणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध उद्योजिका श्वेता इनामदार उपस्थित आहेत. श्वेताताई, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. गेली 16 वर्ष ठाण्यामध्ये इनामदार ब्लाऊज अँड ब्लाऊज या दुकानाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या श्वेता इनामदार यांना महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा विशेष पुरस्कार मिळालाय. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेचा देखील विशेष गौरव पुरस्कार, मनसेचा देखील पुरस्कार, महिला उद्योजिका म्हणून पुरस्कार या आणि इतर विविध पुरस्कारांनी त्यांना आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आलंय. विविध चॅनल्सवर विविध मालिकांसाठी सुद्धा त्यांनी आत्तापर्यंत ब्लाऊज पुरवलेले आहेत. अत्यंत यशस्वी उद्योजिका म्हणून ठाण्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे. हा संपूर्ण प्रवास कसा झाला आपण ऐकूया त्यांच्या शब्दात. चला तर मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. आपल्याला जर या कार्यक्रमामध्ये श्वेताताईंशी संवाद साधायचा असेल तर आम्हाला 25422222, 25452222 आणि 25382222 या दूरध्वनीवर संपर्क करा. आम्ही आपल्या फोनच्या प्रतीक्षेत आहोत. चला तर श्वेताताईंशी संवाद साधूया. श्वेताताई, पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कशा वळलात या क्षेत्राकडे? या क्षेत्रात मी आले म्हणजे अगदी खूप लहानपणी आले खरं म्हणजे व्यवसायाचं बाळकडूच मला मिळालं ह्या व्यवसायाच्या रूपाने. माझं खरं तर 9वी मध्येच माझं ध्येय ठरलेलं होतं की मला IASच्या परीक्षेसाठी जायचं होतं दिल्लीला. त्याप्रमाणे माझा अभ्यासही चालू होता आणि वडिलांचा हा व्यवसाय आहे पूर्वीपासून. म्हणजे तुमचा पारंपरिक आहे व्यवसाय. 1979 साली वडिलांनी हा व्यवसाय पुण्यात सुरू केला आणि त्यांना लहानपणी शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत मदत करता करता मी ते शिकत होते. म्हणजे त्यांच्या हातात त्यांना मदत करत होते आणि अशा ह्यानी मी या व्यवसायात आले. पण माझं ध्येय ठरलेलं होतं की मला IAS अधिकारी व्हायचं होतं. बरं. आणि म्हणजे IAS अधिकारी तर उद्योजिका असा तुमचा हा प्रवास. हो नक्की. आणि हेच करत असताना म्हणजे शिक्षण सुरू असताना मी 10वीला त्यावेळेला मला चांगले मार्क होते, 80% मार्क होते 10वीला. बरं. आणि पण मी आर्ट्सलाच ऍडमिशन घेतली कारण हेच ध्येय होतं की मला IASला जायचं. त्यामुळे माझा इकॉनॉमिक्स हा विषय स्पेशल होता. इकॉनॉमिक्स विषय स्पेशल घेऊन मग मी त्याच्यातच पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि दिल्लीला त्या दरम्यान मी गेले. माझी IASची एंट्रन्स परीक्षा मी क्लिअर केली. बरं. एंट्रन्स दिली आणि इकडे माझ्या वडिलांचा अकस्मात मृत्यू झाला. एकाएकीच म्हणजे मासिव्ह हार्ट अटॅक आला आणि ते वारले. त्यामुळे ह्या उद्योगाची धुरा तुमच्यावर आली. त्यामुळे माझ्याकडे हा व्यवसायाचं हे सगळे सूत्र मला सांभाळावी लागली आणि तुम्ही ते यशस्वीरित्या करताय असं आपण म्हणूया. मला वाटतं पुण्यातल्या दुकानाला 35 वर्ष झालेली आहेत, बरोबर? 35 वर्ष. ठाण्यातल्या दुकानाला किती वर्ष झाली? ठाण्याला आपल्या 16 वर्ष झाली. 16 वर्ष. आणि आणखीन कुठे शाखा आहे? आणि आपण तिसरी शाखा दादरमध्ये 2 वर्षापूर्वी सुरू केली. 3 वर्ष झाली दादरच्या शाखेला. बरं. असं 1, 2 आणि 3 असे तिन्ही याच्यावर चालू. म्हणजे IAS होण्याचं स्वप्न पण ते काही कारणाने वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने अधुरं राहिलं आणि उद्योजिका म्हणून तुम्ही प्रवास सुरू केला. हे करताना तुम्हाला आवड होती या विषयाची की आता पर्याय नाही म्हणून तुम्ही वळलात? मला असं वाटतं की आवड माझी, मी आधी सांगितल्याप्रमाणे की IAS कडे जाण्याचा जास्ती कल होता. कारण अकॅडमिक्स लाईन मध्ये मला जास्त इंटरेस्ट होता पहिल्यापासूनच आणि वडिलांचीही तीच इच्छा होती की मी IASलाच जावं. क्रीम ऑफ सोसायटी जसं तिकडे जातं असं सांगितलं होतं त्यावेळेला आणि म्हणून मी त्याच दिशेने मार्गक्रमण करत होते. आणि मला त्यावेळेला प्राध्यापक सुरेश तेंडुलकर होते शिकवायला. बरं. इकॉनॉमिक्स स्पेशल असल्यामुळे ते शिकवायला होते. मी तिथे परीक्षा दिली. माझे वडील आदल्या दिवशी वारले आणि दुसऱ्या दिवशी जाऊन मी गाडीत बसले, दिल्लीला गेले, परीक्षा दिली. क्या बात आहे.
आणि हे सगळं झालं. पण मला वाटतं ही पॉवर त्यांच्याकडनं आली, वडिलांकडनं आली. डेफिनेटली वडिलांचाच आशीर्वाद. वडिलांचेच आशीर्वाद होते ह्याच्यासाठी, त्यांचा पाठिंबा पण होता. आई माझ्या बरोबर होती. पण हा अचानक वडील गेल्यामुळे सगळा डोलारा जो डगमगला होता, म्हणजे सेटबॅक आला. आणि अशा वेळेला काय होतं की बरेचदा आपली जी लोक आपण म्हणतो ती बऱ्याच वेळेला मागे एक पाऊल मागे हटतात की एवढं मोठं आता सांभाळायचंय आणि कोण सांभाळणार. त्यामुळे नावडीनी म्हणा किंवा मग हेच आपल्याला करायचंय तर मग ह्याच्यातच चांगल्यात चांगलं का करू नये असं राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. कारण त्यावेळेला 14 वर्ष झालेली होती या पुण्यातल्या दुकानाला आणि रक्त माझा बी पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याचाही उपयोग मला चांगला झाला की सकारात्मक दृष्टिकोन ठेवला मी आणि ते ऍक्सेप्ट केलं आणि मग त्याच्यात पुढे प्रगती करायचा प्रयत्न केला. वडिलांच्या निधनाने झालेलं दुःख, IAS होण्याचं बघितलेलं स्वप्न आणि नकळत कुठेतरी व्यवसायाकडे वळताना पंखामध्ये जी भरारी यायला शक्ती लागते त्यामध्ये आणखीन कोण वाटेकरी होतं कुटुंबातलं किंवा बरेच बाहेरचे? कुटुंबातली आईचा तर भक्कम पाठिंबा होता. मला एक भाऊ आहे माझ्यापेक्षा मोठा आहे, पण तो मानसिकदृष्ट्या असमर्थ आहे, काही व्यवहार करण्यासारखं त्याचं नाही आहे. बहीण लहान आहे, त्यामुळे ह्या तिघांचा तर भक्कम पाठिंबा होताच. शिवाय नातेवाईक काही जे आपण वडिलांचे जे मित्र वगैरे होते तो परिवार एक होता. नंतर एक मुख्य सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे आमचा ग्राहक वर्ग. बरोबर. त्यांनी जे मला ऍक्सेप्ट केलं वडिलांच्या जागेवर की हे नाही आहेत आणि तीच क्वालिटी आणि ते सगळं त्यांनी ऍक्सेप्ट केलं, हा सगळ्यात मोठा दुवा होता आणि देवाचे आशीर्वाद तर नक्कीच होते याच्यामध्ये. आता एवढा मोठा डोलारा सांभाळताना अपघाताने तुम्ही या क्षेत्रात आलात. थोडंफार घरी वडील ज्या पद्धतीचे काम करत होते ते तुम्हाला माहिती होतं, परंतु मार्केटिंगचं जे तंत्र आहे किंवा त्यासाठी जे काम करावं लागतं त्याचं काही ज्ञान होतं? नाही, खरं सांगू तर वडिलांच्या हाताखाली काम करणं वेगळं आणि ते नसताना सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःहून घेऊन काम करणं वेगळं. मग काय त्याच्यासाठी खूप फरक पडतो. म्हणजे अगदी त्यावेळेला अगदी छोट्या छोट्या गोष्टी की आता बाबा नाही आहेत तर हे सगळीकडे पसरलं होतं की माझ्या वडिलांचं नाव सुभाष अनंत इनामदार, त्यांना सगळे दादा म्हणायचे. आणि हे SA इनामदार हे दुकानाचं जे नाव आहे ते त्यांच्याच नावाने आहे, SA इनामदार म्हणून. SA इनामदार. हां. आणि त्यावेळेला हे सगळीकडे पसरलं की आता हे नाही आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी सगळे कारागीर सोडून गेले, कारण त्यांना भीती होती की पगार आपल्या वेळेवर मिळणार नाहीच. बरं. म्हणजे आपण म्हणतो ना की जहाज बुडताना सगळे उंदीर पळतात, तसाच प्रकार झाला की मध्ये सगळे कारागीर पळून गेले. सगळ्या सप्लायर्सनी आमचं जे प्रोडक्शन असतं अंग काढून घेतलं. सप्लाय आमचा जो कापडाचे ताग्यांचा असतो तो बंद केला. क्रेडिट देईनासे झाले. फॉर दॅट मॅटर इवन बँकर्स, त्यांनाही खात्री नव्हती की अरे कोण आता ह्याच्या कोण सांभाळणार. आणि खरं सांगू का, आपण म्हणतो की आपण खूप पुढे चाललोय, 21व्या शतकाकडे चाललोय, पण त्या जागी मी अवघं माझं वय खूप लहान होते मी तेव्हा, म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या लहान होते की अवघं वय 19 वर्षाची मी होते तेव्हा. त्यामुळे अनुभव जगाचा काही नव्हता, व्यवहार ज्ञान शून्य होतं. आणि अशा वेळेला अनेक ठिकाणून अनेक लोकांकडनं असं येतं की अरे ही मुलगी आहे, ही काय व्यवसाय करणार, ही आपले पैसे कसे काय परत देऊ शकेल, काय कळतंय, इथनं सुरुवात. आणि हे सगळं करेल पण उद्या लग्न होऊन जाईल, मग कोण बघणार, म्हणजे बॅकएंडला कोणी आहे का, हा एक विचार सगळ्यांच्याच मनात त्यावेळेला होता. आणि मला प्रत्येक वेळेला एक मुलगी महिला म्हणून प्रत्येक वेळेला प्रूव्ह करायला लागत होतं की नाही. मला आता तेच विचारायचं आहे की एक महिला उद्योजिका म्हणून आज तुम्ही यशस्वी आहात, परंतु या अस्थिर वातावरणातून जेव्हा तुम्ही प्रवास करत होता तेव्हा एक महिला म्हणून कुठेतरी डावलल्याचं तुम्हाला अनुभवाला आलं का? हो, असं अनेकदा सुरुवातीच्या ह्याच्यात तर खूपच होतं, कारण तेव्हा त्या काळी ग्लोबलायझेशन एक तर वारं नव्हतं ग्लोबलायझेशनचं. आज आपण म्हणतो की अगदी बँक्स वगैरे अगदी स्वतःहून बोलून लोन्स वगैरे देतात किंवा तुमची क्रेडिटेबिलिटी बघून. तेव्हा बँकांची पण स्ट्रिंजंट पॉलिसी होती की आणि व्यक्ती बघून करण्याची होती. ते बिझनेसकडे वेगळ्या ॲटिट्यूडनी असं बघायचे नाही की व्यवसाय वेगळा आणि गॉडफादर आहे का व्यवसायासाठी असं बघितलं जायचं. त्यामुळे अनेक ठिकाणी मला प्रूव्ह करावं लागायचं की नाही, मी हे करून दाखवीन, मी हे करून बघीन, मला तुम्ही एक चान्स द्या. किंवा अनेक जे सप्लायर्स आमचे माल देईन असे ताग्यांचा जो आमचा सप्लाय असतो तो थांबवला होता त्याने की पहिलं आधीचे सगळे थकबाकी क्लिअर करा मगच हे धरा. तर ह्या अशा स्थितीत अनेक वेळेला असं हे होतं की आपण काम करत असतो एका दिशेने आणि हे असे अनेक अडचणींना आपल्याला फेस करावं लागलं की तागे मिळत नाहीत तर प्रोडक्शन थांबणार तर विक्री होणार नाही, असं एकारेख हे चक्र अवलंबून असतं. तर मग असं झालं की ठीक आहे, मला थोडंसं द्या, मी कॅशने घेते, असं करून सुरुवात करून म्हणजे मला लिटरली सुरुवातीला बसून कटिंग्स करून दाखवायला लागले.
तो एक भाग, प्रोडक्शनचा भाग, मग स्वतः उभं राहून व्यवसायासाठी मार्केटिंग, जसं आपण मगाशी म्हणालात, तर मार्केटिंगसाठी स्वतः उभं राहावं लागलं तिथे, की नाही तोच विश्वास म्हणजे ग्राहकांनी दाखवावा. मानसिक त्रास, शारीरिक धावपळ आणि आर्थिक पुन्हा वेगळी चणचण, अशी त्रयीसूत्री सांभाळताना वय अवघं 19 वर्ष, हे सगळं करताना मग तुम्ही ह्याचंही म्हणजे शिवणकामाचंही शिक्षण घेतलं होतं का? कारण ऍक्च्युली कटिंग करून दाखवण्यासाठी तुमच्याकडेही ते नॉलेज. बरोबर, नाही, पण मी हे नॉलेज तेव्हा घेतलेलं नव्हतं. पण बुद्धिमत्ता कुठेतरी आपल्याकडे असली की ते जे वडील जे बनवायचे पॅटर्न्स ते आमच्याकडे फॉर्माज होते. बरोबर. त्यामुळे त्याच्यावर ट्रायल एरर, अनेक कापडाचं, अनेक ताग्यांचं माझ्याकडनं नुकसान पण झालंय, की काहीतरी चुकीचे शिवले गेलेत, काही असं. त्यावेळेला हा लॉस झाला. पण ह्याच्यासाठी मी शिक्षण घेतलेलं नव्हतं त्यावेळेला. पण आता आपल्याला म्हणताल की मी याच्यात बऱ्याच गोष्टी डेव्हलप करून पुढे आली. असं म्हणजे खूपशा टेक्निकल गोष्टी ज्या असतात शिकण्यासारख्या, या मी नंतर शिकून घेतल्या. ऍक्च्युली अशा क्षेत्रामध्ये काम करताना कारागीर मिळवणं हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो, की थोडेसे कुठे जास्ती पैसे मिळणार असले की ती लोक काम सोडून चालले जातात. अशा वेळेला मग तुम्ही शिवण सुद्धा वेळ पडली तर चल तू, नाही तर मी करून घेईन, अशी कधी स्टेज आली आहे का? नक्कीच. असं आमचं दिवाळीच्या वेळेला खूपदा असं, म्हणजे वडील गेल्यानंतर जी पहिली दिवाळी होती तेव्हा असं झालं की अचानक जे काही आम्ही नंतरच्या, म्हणजे आधीचा स्टाफ सगळा सोडून गेलेला होता, नव्याने त्यांना सुरू करायचं होतं, तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी की बाबा तुम्ही करा वगैरे असं जे शिकवण्याचं काम चालू होतं, त्या दरम्यान आता आम्ही समजा त्यांना एक एक्स रक्कम देत असू, तर दुसरे कोणीतरी त्यांना ऑफर दुसरी देतील आणि त्या जाणार, हे असं झालं. पण त्यावेळेला आपल्याला खंबीर उभं राहायला लागतं. यावेळेला माझ्या आईने मला चांगली साथ दिली, बहीण होती, की नाही आपण तिघी मिळून करू, घरातल्या तिघी तर इथेच आहेत. आणि असं करून मग त्यांना त्यांच्याबरोबर की नाही आपण करून बघूया, आपण स्वतः जर उभं राहिलो आणि करू शकलो तर मला नाही वाटत पुढे प्रॉब्लेम्स येतात. आणि त्यांनाही एक वचक मिळतो की यांना येतं किंवा हे या करू शकतात. बरोबर. इतका सगळा संघर्ष करताना किंवा हा सगळा प्रवास करताना बस आता पुरे, मी थांबते, मला नाही जमणार, हे माझं क्षेत्र नाही, असं कुठे वाटलं? असं नाही वाटलं. मला त्रास खूप झाले, अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलं. अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. बरोबर. आणि असतात, व्यवसाय म्हटल्यावर त्रास असतात. जसं जॉब केला असता तर कदाचित त्याच्यात त्रास झाले असते. त्यामुळे अशा परंतु स्त्री ही अशी असते की ती सहसा शक्यतोवर कुठल्याही अडचणींना घाबरत नाही. ती म्हणते की आज मी जे गीत गाते ते उद्या गातील सारे, येऊ दे वक्षात माझ्या वादळांचे येर झारे. कुठल्याही प्रकारचं वादळ सहन करायला, त्या वादळाला समोर जायला स्त्री ही नेहमीच सक्षम असते, सशक्त असते. आणि मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांना ऐकताना जाणवत असेल की तीच जिद्द श्वेताताईंमध्ये सुद्धा आपल्याला दिसते. हा सगळा प्रवास करताना ठाण्यामध्ये आज 16 वर्ष तुम्ही तटस्थपणे उभे आहात. कुठल्या प्रकारचे ब्लाउजेस ही तुमच्या दुकानाची खास वैशिष्ट्य किंवा खासियत आहे असं आपण म्हणूया? मी तेही सांगते, पण ठाण्याचं दुकान कसं सुरू झालं याचं मी थोडंसं तुम्हाला आधी विस्तृतपणे थोडं सांगते. हा व्यवसाय पुण्याचं सांभाळत असताना त्या दरम्यान ह्या अनेक अडचणींवर मात करून पुढे आले मी. बहिणीला ट्रेन केलं चांगल्यापैकी. ती पुढे ट्रेन होऊन जेव्हा हे म्हणजे ती आता मला लक्षात आलं की आता ती व्यवस्थित करू शकते माझ्याशिवाय. आणि लग्नाचंही वय झालेलं होतं, त्यामुळे इकडे मला ठाण्याहून स्थळ आलं, जोशींचं मुरबाडून स्थळ आलं. आणि तेव्हा मी त्यांना एकच अट घातली की माझं पहिलं लग्न माझ्या व्यवसायाशी लागलेलं आहे. बरोबर. त्यामुळे मला जर तुम्ही व्यवसायासाठी वेळ देऊ शकणार असं जर तुम्हाला मान्य असेल तरच आपण पुढचं बोलूया. म्हणजे मला अजूनही आठवतं की लग्नाची जी बैठक घेतली होती माझ्या सासऱ्यांबरोबर ती मीच घेतली होती, कारण कोणीच नव्हतं त्यावेळेला सांगणार, मोठं कोणी नव्हतं. किंवा कर्ता आपण जे म्हणतो, जे मुलीला, ते मला त्यावेळेला कर्त्याची भूमिका करायला लागली की माझ्या लग्नाची कर्तृत्ववान असं तुमचं व्यक्तिमत्व आपोआपच तयार होत गेलं त्याच वेळेला. म्हणजे प्रसंगानेच ते घडवलं. आणि माझ्या सासरकडची मंडळी पण खूप चांगले आहेत, त्यांनी मला खूप चांगली साथ, त्याच वेळेला त्यांनी परवानगी दिली की म्हटलं मला पुण्याचं दुकान जे आहे ते मला असं सोडता येणार नाही, मला तिथेही बघायला लागेल. बरोबर. आणि एवढी फक्त तुमची परवानगी असेल तर मला बाकी माझा काही प्रश्न नाही. आणि त्याप्रमाणे माझे यजमान शेखर जोशी यांनी पण साथ दिली. आणि मग ठाण्याच्या दुकानाची अशी सुरुवात केली की तिकडे करत असताना सायमल्टेनियसली माझ्या लक्षात आलं की इकडे ही कन्सेप्ट कुठेच नाहीये.
पण साधारणतः कुठल्या प्रकारचे ब्लाउजेस की जसं इरकली पॅटर्न आहे किंवा पैठणीवरचं वेगळं काही आहे किंवा हल्ली खूप वेगवेगळे प्रकार निघाले आहेत, तर ते आमच्या दर्शकांना थोडंसं सांगा की काय तुमची वैशिष्ट्ये आहेत. ह्याच्यात कसं आहे की आपल्याकडे इरकली म्हणजे अगदी रोज वापरायच्या ब्लाऊजपासून म्हणजे 2x2, टेरी रुबिया, पॉलिवाईल ह्या ज्या बेसिक क्वालिटीज म्हणजे साडी घेऊन आलं की मॅचिंगचे ब्लाऊज लगेच मिळू शकतात असा एक भाग आहे. आणि त्याच्यानंतर मग इरकली, हल्ली कांथावरची खूप चांगली फॅशन आहे. बरोबर. कंचुकी आम्ही आमचा नवीन एक ब्रँड लॉन्च केलाय, त्याची पण फॅशन आहे. कॉन्ट्रास्ट मॅचिंग साठी खूप चांगलं चालतात. किंवा जामेवार एक चांगला पॅटर्न आहे. रॉ सिल्क आम्ही बनवतो. रॉ सिल्क मध्ये पण वेगवेगळे पॅटर्न्स, त्याच्यात सुद्धा वेगवेगळे पॅटर्न्स आपण तयार करतो. त्याच्यानंतर प्युअर सिल्क्स मध्ये आलोय, जे पैठणी ट्रेडिशनल आपल्या साड्या आणि हल्ली नेटच्या साड्यांना वगैरे पण बऱ्याच प्रकारचे चांगले हे अवेलेबल आहे. तर त्याच्यासाठी पण आपण करत असतो. हे सगळे जे ब्लाउजेस आहेत हे तुमच्या इथे स्वतः कारागीर स्टिच करतात की तुम्ही कुठे ऑर्डर देऊन हे मागवता? नाही, माझ्याकडे कारागीर आहेत. माझ्याकडे 15 ते 20 बायका आहेत हे करायला. कारागीर दोन म्हणजे फॅशन इतक्या डिझायनर्स बायकांना, आहेत. इतक्या महिलांना सुद्धा त्यानिमित्ताने हो. काम मिळालंय. बरोबर. आणि आता मग मला तुम्ही एक असं मला विचारायचंय की इथपर्यंत आपण आलो, आता सगळं सेट झालं, आता थोडं निवांत होऊया असं कुठे वाटतंय की दर दिवशी या जीवघेण्या स्पर्धेत आणखीन वेगाने कामाला लागावं लागतंय? मी असं म्हणेन ना अरुंधती ताई की मी सुखी आहे पण मी समाधानी नाही. अच्छा. कारण मी समाधानी जर असेल तर मग मला थांबावं लागेल. बरोबर. आणि मला ते नाही थांबायचं आहे. कारण व्यवसाय म्हटल्यावर मी हा नाही विचार करत आहे की पुढे कोण करणार आहे, कोण चालवणार आहे किंवा कसं होणार आहे. पण आज ज्या या म्हणजे त्यावेळेला मी IAS सोडून जी इकडे आले आणि या व्यवसायाच्या दृष्टीने जे काम करायला सुरुवात केली की हा यशस्वी करायचा आहे, तर ते हे झाड आता मला व्यवसायात येऊन 22 का 23 वर्ष झाली जवळजवळ. त्यामुळे त्यावेळेचे अनुभव गाठीशी घेऊन आज पुढे पुढे जायचं आणि स्काय इज द लिमिट. मला थांबायचं नाही. पण आज कुठेतरी असं वाटतंय का की मी माझं ते IAS होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं? नाही, आता मला नाही पश्चाताप. सुरुवातीच्या काळात खूप त्रास होत होता. म्हणजे अकॅडमिक्स आणि मटेरियलिस्टिक लाईफ मध्ये जो डिफरन्स असतो तो मला खूप जाणवत होता त्यावेळेला. कारण सुरुवातीलाच इतकी फोकस्ड होते मी की नाही IAS आणि कदाचित मी झाले पण असते. म्हणजे ही जर परिस्थिती असते तर आय वुड हॅव डेफिनेटली. कारण पहिल्याच प्रिलिम्सच्या फर्स्ट अटेम्प्टलाच मी माझ्या प्रिलिम्स क्लिअर केल्या होत्या. क्या बात आहे. त्यामुळे आज त्यावेळेला पण आता तो त्रास नाही होते. जेव्हा अनेक पुरस्कार जेव्हा मला मिळाले, अनेक तुमच्या कामाचं रिअलायझेशन होतं, अप्रिसिएशन होतं, अनेक मुलाखतीतनं किंवा अनेक पुण्यामध्ये हा जो व्यवसाय आहे हा कोण बघतं मग? आता माझी बहीण सांभाळते पुण्याचा व्यवसाय. आणि वाशी मधला व्यवसाय? आपला दादरचा जो व्यवसाय तो मी मिस्टरांनाच ह्याच्यात घेतलंय. तेही ऍक्च्युअली जॉब करत होते, फार्मास्युटिकल लाईन मध्ये होतं. पण आता घरातलीच आम्ही सगळी मंडळी एक एक हेड सांभाळतो. हे करताना कुठेतरी आता आणखीन पुढे जायचंय असं कुठलं स्वप्न तुमचं आहे की आता याच्या पुढचं पाऊल हे असणार आहे? मी शाखा तर वाढवत चाललेलीच आहे ऑलरेडी. आमचा पश्चिम महाराष्ट्रात वगैरे अनेक ठिकाणी फ्रँचायझीज आहेत. इकडे पण आपण पश्चिम महाराष्ट्र आहे, इकडे गोवा, नांदेड या बाजूला पण आहेत फ्रँचायझीज. आणि हे चालू असताना मला असं वाटतं की मी एक महिलांना तयार करण्याचं काम करते. म्हणजे माझ्याकडे जो महिला स्टाफ जो सक्षमीकरण करायचा प्रयत्न करते असं मला वाटतं की ज्या दुकानात माझ्याकडे कामाला आहे, 2-3 दुकानांमध्ये त्यांना आम्ही ट्रेनिंग देतोय. बरोबर. म्हणजे नुसतंच मार्केटिंग कसं करायचं पेक्षा तुम्हाला तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही काउन्सिलिंग आम्ही त्यांना करतोय. काउन्सिलर्स माझ्याकडे एक काउन्सिलर्स आहे ज्या स्वतः येऊन यांच्याशी बोलून यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते रेक्टिफाय करायचा प्रयत्न करतात. आणि एक कुटुंब आता तयार झालेलं आहे की या जेणेप्रकारे ना की त्यांना असं म्हणजे व्यवसाय दृष्ट्या तर एक आपण हॉरिझॉन्टल ज्याला आपण प्रगती म्हणतो आणि एक व्हर्टिकल, तसं दोन्ही बाजूने करायचा प्रयत्न करताय. तुम्ही विचार करताय म्हणजे मार्केटिंग मध्ये तर त्यांनी पुढे जावं म्हणून तुम्ही प्रयत्न करताय, परंतु त्याचबरोबर त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत किंवा त्यांनाही व्यक्ती म्हणून घडवताना तुम्ही त्यांना मदत करताय. मला असं वाटतं की एक म्हणजे माझ्या मनातला जो एक प्रश्न आहे की आज अनेक सख्या अशा ठाण्यामध्ये सुद्धा असतील. ह्या कार्यक्रमाला खूप श्रोते असतात की जे हा कार्यक्रम ऐकतात आणि बघतात. तर कुठेतरी तुमच्यासारख्या आणखीनही अशा सख्या असतील की ज्यांनाही व्यवसायामध्ये उतरायचं असेल, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल व्यवसायात जर त्यांना कुठल्याही प्रकारच्या यायचं असेल तर? मी महिलांना नेहमी हाच सल्ला देईन की आपल्याला जर कुठलंही काम करायचं, अगदी आपण व्यवसाय सुरुवात करण्यासाठी पण येत आहे तर
मागचे एकतर पाठीमागचे दोर कापून टाकायचे चक्क, हं. म्हणजेच तुम्ही त्याच्यात पूर्णपणे तुमचा त्याच्यात सहभाग राहतो. 100% तुमचं त्याच्यात डिवोशन राहायला पाहिजे. आणि जर तुमचं 100% डिवोशन असेल तर तुम्ही नक्की यशस्वी होता. म्हणजे तुम्हाला यशाच्या मागे धावायची गरज नसते. तुम्ही जर तुमचे 100% जर प्रयत्न देताय तर तुमच्या मागे यश आपोआप धावत येतं, असा माझा अनुभव आहे. अतिशय छान चर्चा चाललेली आहे. तुम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल आणि श्वेताताईंशी थेट संवाद साधायचा असेल तर आम्हाला 25422222 25452222 आणि 25382222 या दूरध्वनीवर संपर्क करून आपण या कार्यक्रमामध्ये थेट सहभागी होऊ शकता. आम्ही आपल्या दूरध्वनीची प्रतीक्षा करतोय. मला तुम्हाला एक या ठिकाणी असं विचारायला आवडेल की तुमच्या यशस्वीतेचं रहस्य हे पूर्णपणे त्या तुमच्या कामामध्ये असलेलं समर्पण, जिद्द आणि त्याचबरोबर आणखीन काय? स्त्रीचं आयुष्य कसं असतं की तिला घरही सांभाळायचं असतं, व्यवसायही सांभाळायचा असतो, अनेक सप्लायर्सना पण, म्हणजे अनेक डगरीवर, म्हणजे नुसता व्यवसाय म्हटल्यावर आज बऱ्याच जणांना वाटतं हिला काय, ही दुकानात येते बसते, 1 नाही 2 नाही 3 दुकान आहे, ती मस्त खुर्चीवर बसते आणि सगळं इझी आहे, पण तसं नसतं. ती काटेरी खुर्ची आहे. हा, ती काटेरी खुर्ची आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजे अगदी पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्लॅनिंग करावं लागतं की माझं आठवड्याची डायरी तयार असते. त्यामुळे महिलांना, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की प्लॅनिंग कुठल्याही गोष्टीसाठी अगदी मस्ट आहे. टाइम मॅनेजमेंट त्याच्या ओघाने आलं की तुमचं प्लॅनिंग आहे की आज आपल्याला जर ह्यांना भेटायचंय त्या वेळेत तर आपल्याला तिथे पोचलं पाहिजे. मग तुम्ही घरगुती कारणं नाही देऊ शकत की माझी मुलगी आजारी आहे किंवा घरात अजून काही प्रॉब्लेम आहे, मला नाही येता येते. ही कारणं प्रोफेशनल लाईफमध्ये चालत नाही. किंवा तुमचा, म्हणजे फॉर दॅट मॅटर अगदी बँकेत तुमचा एखादा हप्ता राहिला असेल, तुम्ही नाही देऊ शकलात तर प्रत्यक्ष जाऊन बँकेला सांगावं लागतं तुम्हाला की जाऊन भेटा, तुमची काय अडचण आहे असं सांगितलेलं केव्हाही चांगलं असतं. आणि याच्यातनं काय होतं, तुमची एक विश्वासार्हता निर्माण होते. बरोबर आहे. इंटेन्शन दिसतं तुमचं. आणि व्यवसाय करताना अनेक अडचणी या येतातच. म्हणजे कुठलंही इझी आला तर आपल्याला कदाचित त्याची तेवढी व्हॅल्यू नाही. नकारात्मक बाजू ही आपल्याला माहिती असली पाहिजे आणि त्याचा बाऊ न करता ती आपण स्वीकारली पाहिजे. बरोबर. तर तुमच्या मते अगदी छोटा व्यवसाय जर एखाद्या सखीचा आता सुरू असेल समजा आणि तिला याच्यात मोठी झेप घ्यायची असेल तर तिने काय काय साधारणतः कुठल्या त्रयसूत्रींचा वापर तिने केला पाहिजे किंवा तिने कशी सुरुवात केली पाहिजे? जर तिला कुणाचंच पाठबळ नसेल तर तिने कसं उभं राहिलं पाहिजे? एक तर म्हणजे ती व्यवसायात येते याच्याबद्दल खरं म्हणजे तिचं कौतुकच केलं पाहिजे आपण सगळ्यांनी की व्यवसायात येत आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि स्त्री हे एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी पहिलं सगळ्यात आवश्यक की बाबा आपल्याला आधी ध्येय ठरवायचंय की आज मी माझा समजा व्यवसाय जर अगदी 1 लाखाचं माझं उलाढाल असेल आणि मला आज ती 50 लाखापर्यंत न्यायची आहे, तर ती नेण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत ह्या चक्क कागद पेन घेऊन लिहून काढायला लागतात तुम्हाला आधी. की मला आज इथे जायचंय, मला हे करायचंय, मला ह्या लोकांना भेटायचंय, त्या पार्टीना भेटायचं. आणि हे शेवटी कसं तुम्ही काय व्यवसाय करताय किंवा काय वस्तूंचं हे करताय, काही सर्व्हिस सेक्टरमध्ये असतील, काही वस्तू विक्रीत, काही दागिन्यांमध्ये, असं वेगवेगळ्या क्षेत्रात असतील. सो त्या प्रॉडक्टवर डिपेंड करतं की तुम्ही कसं हे करताय. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील की प्रॉपर मॅनेजमेंट, टाइम प्लॅनिंग आणि मुळात समर्पण त्या कामासाठी तुमची असलेली मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे डेडिकेशन जर तुमचं असेल ना तर म्हणजे त्याला आपण घरी कसं, म्हणजे मी तर अनेक ठिकाणी आता लेक्चर्सना वगैरे जाते तर पहिली गोष्ट मी सांगते, आपण कसं आपल्या मुलांवर, कुटुंबावर प्रेम करतो तसं तुमच्या व्यवसायावर प्रेम करायला शिका. व्यवसायावर प्रेम केलं पाहिजे. चक्क तुम्ही तुमच्या व्यवसायावर प्रेम करता, तुम्ही त्याच्या प्रेमात पडलात ना की कसं होऊन जातं की आपल्याला दुसरं काहीही सुचत नाही, मग आपण फोकस्ड होतो त्या गोष्टी. त्यामुळे ह्या गोष्टींसाठी ही काळजी घ्यायलाच लागते. आणि अनेक अडचणी येतील, अनेक ह्यांना महिलांना मी म्हणत नाही की एव्हरीथिंग इज इझी, नाही, अडचणी येणारच आहेत, पण घरातल्यांशी बोलून, कुटुंबाचा सल्ला घेऊन, अनेक काही मार्गदर्शक असतात याच्यासाठी, किंवा तुम्हाला प्लॅनिंग करून देणारे पण हल्ली एजन्सीज निघालेल्या आहेत. बँक्स खूप इझिली तुम्हाला वेलकम करतात विथ अ ब्रॉड स्माइल, की हल्ली ते बँकेची पॉलिसी, लोन मिळणं हे अगदी सोपं काम झालेलं आहे. आणि लोन घेणं हा कमीपणा न वाटता ही क्रेडिटेबिलिटी वाटली पाहिजे की आपली त्याची पत आहे म्हणून आपल्याला बँक कर्ज देते. मला वाटतं जितकं जास्त लोन आपण घेतो तितकी आपण जास्त जबाबदार आपणच आपल्याला वाटायला लागतो, कारण आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी
त्यानिमित्ताने वाढते. आपल्याला या कार्यक्रमात जर सहभागी व्हायचं असेल आणि श्वेता इनामदार यांच्याशी थेट संवाद साधायचा असेल तर आम्हाला 25422222 25382222 आणि 25422222 या दूरध्वनीवर संपर्क करा. चर्चेतला पुढचा प्रश्न माझा असा आहे की कारागीर आहेत, सगळं काही आहे आणि तरी सुद्धा खूप कुठेतरी असुरक्षित वाटतंय, अटीतटीची वेळ आहे, असं कधी झालंय का? हां, असं एक दोनदा म्हणजे जेव्हा मध्यंतरी 1-3 वर्षापूर्वी मंदीची खूप लाट आली होती बघा आपल्याकडे, की अजिबातच एकदम म्हणजे स्लॅक पिरियड ज्याला म्हणतो, की सगळं आहे, प्रोडक्शन आहे, कारागिरांचं व्यवस्थित आहे, स्टाफ माझ्याकडे आहे, जाहिरात आहे, पण ग्राहक वर्ग नाही, व्हरायटी आहे पण ग्राहक वर्ग नाही. का तर मंदी आली होती त्यावेळेला. जी जागतिक मंदीची लाट ही सगळ्यांनाच जाणवली, कारण लोक पैसा खर्च करायला तेवढ्या प्रमाणात तयार नसायचे. बरोबर. हल्ली जसं होतं की एखादा खणाचा ब्लाऊज घेतला, तो 2-3 साड्यांवर चालवला, किंवा एखादा सोनेरी गोल्डन किंवा आपला सिल्वर ब्लाऊज घेतला, तो 2-3 साड्यांवर चालला, असा हल्ली विचार करणार, किंवा मिक्स अँड मॅच आपण त्याला म्हणूया, असा विचार करण्याची हे असते. तर अशी वेळ आम्हाला 2-3 वर्षापूर्वी आम्हाला फेस करायला लागली होती. आणि असे काही जेव्हा हे बंद वगैरे जे असतात त्यावेळेला हा प्रॉब्लेम येतो की म्हणजे त्यावेळेला मेन सीझन लग्न सराई असते आणि अचानक बंद राहतो. मग अशा वेळेला आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे इच्छा असते की त्यावेळेला त्यांना लग्नाला जायचं असतं, रिसेप्शनला पोचायचं असतं, अनेक त्यांचे कार्यक्रम असतात आणि बंद होणारे माहिती नसतं, त्यामुळे सगळंच बंद होतं. असे प्रॉब्लेम्स काही वेळेला. बरोबर आहे. मगाच्या चर्चेमध्ये एक प्रश्न आपला अपूर्ण राहिला की पुढचं स्वप्न काय? मला आता 3 शाखा ऑलरेडी झालेल्या आहेत, त्यामुळे 4थी, 5वी, 6वी असं नक्कीच करायची इच्छा आहे. मला पुढे अजून जायचंय, की मला इथे थांबायचं नाहीये. म्हणजे मी म्हटलं ना की पुढे नक्कीच जात राहायचंय. उद्या असं हे आलं पाहिजे की मला उद्या USA मध्ये जाऊन सुद्धा आमचं जर एखादी चांगली शोरूम झाली तर मला नक्की आवडेल. आणि हे स्वप्न आहे. म्हणजे समुद्राच्या पार पल्याड तुम्हाला जायचंय आणि स्वतःचा व्यवसाय आणखीन विस्तारित तुम्हाला करायचा आहे. आत्ताही असं आहे की आत्ताही जात आहेत तिकडे. म्हणजे युएसला जे काही महिला मंडळ आहेत, वेगवेगळे ह्यांचे कार्यक्रम असतात वेगवेगळ्या म्हणजे शहरांमध्ये त्यांच्या इकडे, तर बरेचसे इकडनं जात असतात. पण डायरेक्ट एक्सपोर्टपेक्षा इनडायरेक्ट एक्सपोर्ट थ्रू आमचे तिथे जातो, फिलिपिन्सला जातो, दुबईला जातोय. एक्सपोर्टमध्ये पण आम्ही आता आलोय. किंवा नवीन आम्ही आता इंटरनेट मार्केटिंग सुरू केलेलं आहे वेबसाईट थ्रू. आमची ती वेबसाईट जी आहे ती inamdarsblouse.com, त्याच्यावर सुद्धा अनेक व्हरायटीज, पॅटर्न्स आणि हे आहेत. मंडळी लक्षात घ्या, inamdarsblouse.com ही त्यांची वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटला देखील तुम्ही भेट देऊ शकता आणि वेगवेगळ्या पॅटर्न्सची माहिती करून घेऊ शकता. वेगवेगळ्या चॅनल्सवर, मला वाटतं वेगवेगळ्या वाहिन्यांवर, वेगवेगळ्या सिरियल्ससाठी सुद्धा तुम्ही सप्लाय करता. त्याबद्दल आमच्या ग्राहकांना सांगा. म्हणजे मला आठवतंय, आता मी मालिकेचं नाव नाही घेत, पण माझ्याकडे एक जण त्यांच्यातले आले होते आणि त्यांनी एवढ्या व्हरायटीज बघितल्यावर एवढे खुश झाले त्या जे कोण कन्सर्न लोक होती, की इतकं जर असेल तर आम्ही शिंप्याकडे कशाला जाऊ, आणि इतक्या रिझनेबल रेट्समध्ये जर पटकन आम्हाला शूटिंगला मिळत असतील तर आम्हाला लगेच हवेत. आणि अनेक मालिकांमध्ये असं असतं की उद्या सकाळी 7 वाजताचं त्यांचं शूट आहे, शेड्यूल असते, शिफ्ट असते. आणि मला आठवतं की मी रात्री 2:30-3 वाजता आम्ही जाऊन त्यांना डिलिव्हरी दिलेली आहे सेटवर, की हा उद्या सकाळचं आहे तर हे. आणि त्यांचं पण लास्ट मोमेंटला ठरतं. अनेक वेळेला त्यांचे कास्ट बदलतात. म्हणजे त्यांचं जे समजा एक व्यक्तिरेखा असेल तर तिच्या जागी दुसरी कोणीतरी येते. मग आम्हाला सांगितलं होतं की ही वॅम्पिश आहे, ही सोज्वळ भूमिकेतली आहे, किंवा ह्या वयस्कर दाखवल्यात या ह्याच्यात. तर अनेक मालिकांना म्हणजे झी टीव्हीच्या, ETVच्या किंवा नाटकांमध्ये, मला वाटतं प्रारंभ कला मंचाचं तुमचं जे हे आहे त्याच्यात पण आपण म्हणजे अनेक ठिकाणी असे ब्लाउजेसचे हे दिले. कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये आम्ही आहोत, की काही ठिकाणी हल्ली ड्रेस कोड्स असतात, की साड्या आहेत एकाच रंगाच्या, त्यांना ज्या वेलकम करायला असतात. केटरर्सकडे अनेकांना साड्या असतात आणि त्यांना एकाच पर्टिक्युलर कलरचे ब्लाऊज लागतात. मग तिथे 100-200 असे लागू शकतात. त्या लोकांना आपण सप्लाय करतो. म्हणजे इव्हन मला म्हणजे तुम्ही ऐकायला आश्चर्य वाटेल की तृतीयपंथी गटाची लोकही आमच्याकडे येतात, की ज्यांचा काही एक कार्यक्रम असतो, मग त्यांना एकदम हवे असतात, किंवा ते सुद्धा आमचे ग्राहक वर्ग आहेत. म्हणजे मी सांगितलं ना की अगदी 7-8 वर्षाच्या मुलीपासून ते अगदी कितीही वयाच्या ह्याच्यावर, जोपर्यंत बायका साड्या नेसतायत आणि हे, तोपर्यंत ब्लाऊज या क्षेत्राला स्कोप खूप चांगला आहे.
तुमची सगळी प्रगती, तुमचा सगळा हा प्रवास ऐकून मन थक्क झालं. आणि स्त्री काय काय करू शकते, कुठल्या कुठल्या आघाड्यांवरती लढू शकते हे ऐकून खूप बरं वाटलं. सख्यांनो, पाडगावकरांच्या ओळी आहेत. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, दिवा घेऊन तुमच्यासाठी कुणीतरी उभं असतं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. IAS होण्याचं स्वप्न, पण वडिलांच्या अकाली निधनामुळे ब्लाऊज सारख्या व्यवसायात, अगदी भिन्न अशा आवडीच्या व्यवसायात उडी मारावी लागली. आणि ते सुद्धा अतिशय यशस्वीपणे करून दाखवणाऱ्या श्वेता इनामदार, सुप्रसिद्ध महिला उद्योजिका, ज्या ठाण्यात राहतात, त्यांच्याशी आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज संवाद साधला. श्वेताताई, आमच्या स्टुडिओत आपण आलात आणि इतका मनमोकळा संवाद साधलात आणि आमच्या सगळ्या दर्शकांना इतकी छान माहिती दिलीत, त्याबद्दल ठाणे वार्ता आणि टीमकडून आणि नमस्कार मंडळी आणि टीमकडून आपल्या मनपूर्वक आपले धन्यवाद आणि पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मलाही आपण आज इथे बोलवलं, एवढी बोलायची संधी दिली, मला सगळ्या ठाणेकरांबरोबर संवाद साधू दिला, त्यामुळे मला फार आनंद होतोय आणि मी आपली खूप आभारी आहे. धन्यवाद.